भगवान की जय। तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। जय भगवान की जय। ओम नमो पार्वती पते हर महादेव। तेणे ब्रह्मरुदासूरय तेजो यथा विनिमय यत्र सर्वो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। मग आत्मबोधाचे सुख जे संयमाचे होत शेष तोची पूर्णांश लेख घेतला तिथे भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसले श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 139 ओळीचा आपण विचार करतो आहोत। ज्ञानी महात्मा मग आत्मबोधीचे जगामध्ये आपण जर विचार केला तर सुख हा प्रकार नाही। मनुष्य हा सुखाच्या शोधातच जातो। सुख नाही आहे पण त्याला आशा आहे या मानवाला कुठेतरी कशात तरी सुख मिळेल, कुठेतरी सुख मिळेल म्हणून तो तेव्हा सुख एकच आहे। संसारामध्ये कुठं सुख नाही, कशाचं सुख नाही, पण मनुष्य सुखाच्या आशेवर जगतो। मग सुख कुठं आहे ते ओळीत सांगतो।
सुख विषयामध्ये नाही, सुख कशातच नाही. पण एक सुख आहे, त्या सुखाचा पत्ता सांगता येतो. पण ते तर आम्हाला माहित नाही, माहितही नाही कुठं सुख आहे, त्याचा पत्ता नाही. सुख कशाला म्हणतात हेही माहित नाही. फक्त सुख हवं आहे, पण सुख कशाला म्हणतात हेही माहित नाही. नेमकं सुख म्हणजे काय माहित नाही. चहा पिणं म्हणजे सुख, खारी बट्टर खाल्लं म्हणजे सुख, झोप काढली म्हणजे सुख, फराळाचं खाल्लं म्हणजे सुख, पिक्चर पाहायला म्हणजे सुख. सुख कशात आहे? सुख कुठंच नाही आणि कशातच नाही. जिथं सुख, जे सुख आहे किंवा जिथं सुख आहे ते आम्हाला माहित नाही. सुख नाही असं नाही, सुख आहे, पण आम्हाला ते माहित नाही. बरं, ज्यांना माहिती आहे त्यांच्यावर आमची भावना नाही, त्यांना विचारण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. सुख त्यांना माहिती आहे, सुख ते अनुभवत आहेत. सद्गुरू संत ते सुख अनुभवतात, त्यांना सुख माहिती आहे आणि तेच आपल्याला फक्त सुख कळून देऊ शकतात. बाकी या विश्वामध्ये सुख कोणालाच माहित नाही. ते सुख कुठं आहे? ते सुख सगळीकडेच आहे. आणखी कुठं आहे? आपल्या जवळ आहे. आपण कसे आहोत? बोलायला गिळता येईना, बोलता येईना, बोललं की त्रास होतो. कळलं का काय सांगत होतो? सुख आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ सुख आहे म्हणण्यापेक्षा आपण सुखरूपच आहोत. मग आपल्याजवळ सुख आहे, आपण सुखरूप आहोत, मग दुःख का भोगतो? काय फराळाचे डबे भरून ठेवले, पण खाल्लेच नाही तर नुसतं बघून माहिती आपल्याला, पण जर खाल्लं नाही तर पोट भरेल का?
समाधान प्राप्त होणार नाही. माहिती आहे, पण हे सुख आपल्याला माहित पण नाही. कुठे आहे? आपल्या जवळ आहे. नव्हे, याच्या पुढे आपण सुखरूप आहोत. आपण कोण आहोत? मी आत्मा आहे. मग तो आत्मा सुखरूप आहे. मग आत्मा जर सुखरूप आहे तर आम्हाला का सुख होत नाही? मग कळेना ना. कळलं? आत्मा सुखरूप आहे पण आम्हाला कळेना. मग आता ज्ञानेश्वरीतून कळलं आपल्याला. निश्चय होईना. अगोदर पटन असते. आत्मा सुखरूप म्हणतात. आत्मा सुखरूप म्हणतात. पटतच नाही, कळतच नाही अगोदर गोष्ट. कळलं तर पटत नाही, पटलं तर निश्चय होत नाही. कळलं? तुम्ही म्हटला मी तो सोय परब्रह्म, मी तो सोय आत्माराम, असं तुम्ही म्हटलं नाही. तुम्हाला कळलं, मी नाही म्हणणार. मग कसं सांगितलं? तुम्हाला होय कळणार, नाही बी कळणार. ऐकूनही घेत नाही. तुम्ही सांगितलं ना मी तो सोय परब्रह्म, मी तो सोय आत्माराम. मी कोण आहे म्हटलं तुम्ही? मी आत्मा आहे म्हटलं, मी परब्रह्म आहे म्हटलं. मग सुख का भोगत नाही तुम्ही? दुःख का भोगता? तुम्ही तर सांगितलं मी आत्माराम आहे, मी परब्रह्म आहे. मग सुख का मिळत नाही तुम्हाला? दुःख का जात नाही? तर आत्मा मी आहे हे तुम्हाला शाब्दिक कळलंय. कसं कळलं? शाब्दिक कळलं. का अनुभव आहे? अनुभव आहे का? नाही, अनुभव नाही. जर तुम्ही झोप घेतली नाही तर दिवसभर तोंड वाजतं माणूस. झोप घेतली नाही तर दिवसभर तोंड वाशीत राहत, डोळे तारवाटून जातात, कशात मन लागत. आणि जर समजा आपण भरपूर झोप घेतली, आता कसं ताजं तवानं वाटतं, आता खूप बरं वाटतं. म्हणजे हे तुम्हाला कळलं, हे कळलं तुम्हाला. त्या व्यक्तीशी आपण बोलत आहात. पण आत्मा सुखरूप आहे हे आम्हाला अनुभवाला येत नाही. हे अनुभवाला आलं तुमचं. काय गोड झाले होते लाडू, अनुभव आहे तुम्हाला, आला तो अनुभव. पण आत्मा सुखरूप आहे, मी सुखरूप आहे याचा अनुभव सद्गुरु संतांना त्याचा अनुभव आहे. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, घ्या रे चर पडू नका तुम्ही. मज अनुभव आहे अंगे, तुका म्हणे चाखुनी सांगे. त्यांना अनुभव आहे तो, आम्हाला मात्र अनुभव, आम्हाला फक्त ज्ञानेश्वरी ऐकून कळलं.
किंवा आपला जो आत्मा आहे तो आत्मा बी कुठेही पण असतो. कशाला आत्मा म्हणतात कोण जाणे, आत्मा म्हणजे काय वगैरे काही कळत नाही आपल्याला. पण ज्ञानेश्वरी वाचून माऊलीचा ऐकून कळलं तुम्हाला. की आत्मा हा आपण आहोत आणि आत्मा हा सुखरूप आहे असं कळलं. कळलं का अनुभवाला आलं. चहा पिल्यानंतर भूक लागत नाही. एकदा चहा घेतला ना मग आपल्याला जेवण देऊच नका. म्हणजे तुम्हाला अनुभव येतात. हा कुठला अनुभव आहे. चहाचा अनुभव आहे. मजा वाटते चहा पिला की. तरतरी येते. खूप बरं वाटतं. आळस जातो. त्याचा अनुभव आहे तुम्हाला. पण आत्मा अनुभव नाही. आत्मा हा सुखरूप आहे. मी आत्मा आहे. त्याचं ज्ञानच नाही आम्हाला. त्या आत्म्याचं ज्ञान नाही. बरं ज्ञान असायला ते काही वस्तू आहे का एखादी? नाही. आत्मा हा दिसत नाही. आत्मा हा कळत नाही. काय आत्मा हा निरवयव आहे म्हणून दिसत नाही. मग तो कसा जाणायचा? तो अनुभवाने जाणायचा. काय अनुभव आहे त्याचा? तुम्हाला मी परवा सांगितलं होतं. जर लक्षात राहत नाही त्या गोष्टी. आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो, खातो पितो, जातो येतो, बांधतो शिव्या देतो, हे कोणामुळे? हे आज्ञामुळे. हे असं जाणायचं आहे त्याला. तो दिसत नाहीये. दिसण्याची वस्तू ही नाही. तो निर्विकार निराकार आहे. निर्विकार आहे, निराकार आहे. त्याला कुठला विकार? या देहाला विकार आहे. षड्विकारयुक्त देह आहे. पुन्हा याला अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते. हे 6 दोष देहाच्या ठिकाणी आहेत. आत्मा हा निर्दोष आहे. आत्म्याच्या ठिकाणी कुठला विकार नाही. आत्म्याच्या ठिकाणी कुठला दोष नाही. आत्म्याच्या ठिकाणी अवस्था नाही. आत्म्याच्या ठिकाणी आश्रम नाही. आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. तो आत्मा ज्याच्यामुळे आपण इथपर्यंत येतो, सगळ्या व्यवहार सर्व करतो, हे देहामुळे नव्हे. देह हे माध्यम आहे. आलं लक्षामध्ये? देह हे माध्यम आहे. देहामुळे, देहाच्या द्वारा तो करून घेतो तो.
पण तो करत नाही आणि देह करत नाही, तो करून घेतो. आत्मा यातला गेला की देह नाही का? देह तर आहे. मग तो पाहतो का? तो ऐकतो का? तो खातो पितो का? तो बोलतो का? तो भांडतो का? तो जातो येतो का? तो काहीच करत नाही. मी बिड्याच्या कारखान्यात पोथ्या सांगायचो, तर मग विनोद करायचो. जर देहाने काही केलं असतं तर त्याला तसं बसून ठेवलं असतं आणि त्याच्याकडून पानं कापून घेतली असते, बिड्या करून घेतली. तो काही करत. मग हा सर्व करवणारा आत्मा आहे. आत्म्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. हा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. हा या अनुभवाने जाणायचे त्याला. आणि तो आत्मा कसा आहे? सुखरूप आहे. त्याच्या पलीकडे आहे, पण आपण इथं म्हणूया सुखरूप आहे तो. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे होतसे. आत्मबोध काय? आत्मबोध झाल्यानंतर सुख होतं, पुन्हा दुःख होतच नाही. कळलं का? मग आम्हाला तर सुख होतच नाही, मानतो आणि दुःख जात नाही. का? आम्हाला आत्मबोध नाही. आत्मबोध झाला बरं का. सगळे लोक मोठे मोठे महाराज लोक आहेत, बिचारी कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, ते सांगतात का आत्मबोध झाला? बोलत चला सांगतात. आत्मबोध कुठे? आम्ही सांगतो का आत्मबोध झाला? सांगतो काय? आम्ही देहाला धरून बसतो का आत्म्याला? म्हणून बोलता येईना, देहाला धरून बसल्या. कळलं का? आत्मबोध झाल्यानंतर जे सुख होतं ते खरं सुख आहे. ते सुख पुन्हा नष्ट होत आणि पुन्हा दुःख ते कधी नाही. स्वप्नास भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दास. आत्मबोध झाल्यानंतर पुन्हा दुःख होतच नाही. म्हणून शब्द वापरला माऊलीने. मग आत्मबोधीचे जे सुख. पण अवघड गोष्ट आहे. निदान आपल्याला देह आहे तोपर्यंत, पडला नाही तोपर्यंत आत्मबोध व्हावा. कारण या माध्यमातूनच तो होतो. कळलं का? बाकी आत्मबोध व्हायला दुसरं काहीच आधार नाही. मनुष्य देहेचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला.
देह हे माध्यम आहे. देह नसेल तरी होणार नाही, आणि देह आहे तरी होणार नाही. मग देहात आल्यानंतर ज्यावेळी आपल्या ठिकाणचा भ्रम, अविद्या, अज्ञान हे जाईल आणि शुद्ध आत्मबोध होईल. यथार्थ कसा? आपल्याला आत्मबोध झाला आता म्हणायला हरकत नाही, पण यथार्थ कुठे आहे? काय? ज्या अर्थी आम्हाला दुःख जाणवतं त्या अर्थी आत्मबोध झाला नाही. आत्मबोध झाला की मनुष्य देहात असून देहातीत होतो. कळलं का? आत्मबोध झाला की देहात असून तो देहातीत होतो. देह तादात्म्य तो घेत देहाच्या कुठल्याही विकारामध्ये तो सामील होत नाही. म्हणून या मानव देहात आल्यानंतर एकच मिळवायचे आपल्याला, आत्मबोध. पण तो आत्मबोध आता आपलं आयुष्य कोणाचं किती काही सांगता येणार नाही. तरी पण आपण त्याच्या भानगडीत पडत का पडत नाही? आपल्याला उपाधी सुधरू देत नाही. खरं तर हा जो देह दिलाय तो त्याच्याकरता दिलाय. आम्हाला हेही कळत नाही. कळलं का? मनुष्य देह या बाकीच्या भानगडी करण्याकरता दिला हो नाही, पण मनुष्य बाकीच्या भानगडी करूनच मरतो. त्याला माहीतच नाही की मनुष्य देह भगवंताने कशा करता दिलाय, हे त्याला माहिती हो नाही आहे लक्षात. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आत्मबोध होणं फार महत्वाचं आहे. आत्मबोध होणं म्हणजे आत्मा कळणं, म्हणजे आत्म्याचं ज्ञान होणं. कळलं का? मग आत्मबोधीचे सुख, मग सुख. आत्मबोध झाला म्हणजे आत्मा कळला की मग तया सुखा का येऊ नये. मग दुःख त्याला कधीच नाही. मग त्याला जन्माचं दुःख नाही, त्याला मरणाचं दुःख नाही, त्याला गर्भाचं दुःख नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयासता नाम तुझे. म्हणून तुका म्हणी गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. मग त्याला गर्भातही दुःख होत नाही, जन्मतानी दुःख नाही, बालपणात दुःख नाही. दुःख बालपणात आहे का नाही? का मजा आहे? दुःख आहे बालपणात. करा अभ्यास, करा अभ्यास, करा अभ्यास. दुःख नाही, सुख आहे का? दुःख आहे. तरुणपणात कमी झालं का वाढलं?
बालपणात थोडं होतं, तरुणपणात आणखी वाढ. एकटाच होता. आई म्हणली भाकरी घालायला. असा ताप झाला आता ना सांगता येईना कुणाला, ना बोलता येईना. काय तेरी चूक मेरी चूक. ती बाई आता सगळं करायला होती. माझा नवरा काही करत नाही, सगळं मी करते असं फोनवर सांगत असतो. आणि त्याला फोनवर नीटपूस फरशी नीटपूस. नीट भांडी घास. बालपणात बरं होतं, पण आता तर जास्त दुःख झालं. कसं बी झालं असं म्हणे, नवरा केल्यावर बायको केल्यावर सुख होईल. झालं का? हे सगळे त्या मांडवातून आलेले आहेत. सगळे कशातून आले? तिथं असा कोणीच नाही किंवा त्याला हे माहीत नाही. काय बालपण गेलं. तारुण्यात आई आहे तोपर्यंत ती म्हणत असते, माझं लेकरू न बया बैलासारखं राबत. त्याला कुणाला त्याची जाणीव. बैलासारखा बैलच तो कोण आहे? तुम्हाला किती पडतं मला माहित नाही. कळलं का? जाऊ द्या. बालपणापेक्षा तारुण्यात जास्त दुःख. तारुण्य संपल्यावर म्हातारपणात कमी झालं का वाढलं? वाढलं. तुमच्या अनुभवाने बोलत चला. सगळे त्यातून आलेले चालले. तो स्वतंत्र राहत नाही मनुष्य. म्हातारपणामध्ये त्याला स्वातंत्र्य, तो पेन्शनर असो, आता मोठा साहेब असो, नाही तर कोणी बी असो, त्याचं जीवन परतंत्र. बालपणात तरी थोडं बरं होतं, तारुण्यात तरी बरं होतं. कुठेही जाऊन तो गाडीवर खात होता. आता कुठं जाता येईना, खाता बी येईना. हे पेन्शनही हातात देत ते सगळेच घेतात. एवढं कमवून चोरच झाला तो. म्हातारपणी आणखी दुःख. कुठं सुख आहे सांगा? काय सुख नाही पलगडी. मग सुख नाही का? सुख आहे, आपल्याजवळ आहे. आपण सुखरूप आहोत. फक्त आत्मबोधेचे सुख. तो आत्मबोध होणं फार महत्वाचं आहे. काय साधुबोध झाला नुरोनिया ठेला. पुढं काय म्हटलं? ठाईचं मुराला. आम्ही काय सांगतो मग? अनुभव. हो, अनुभव आला पाहिजे. पेढा कसा आहे? गोड आहे. पेढा कसा आहे? गोड आहे. गोड म्हणजे कसा? अरे गोड म्हणजे गोड. गोड म्हणजे कसा आहे? गोड आहे. पण गोड कसा? मग खाल्ला तो. कसा आहे पेढा? म्हणजे गोड आहे.
कसा आहे? अनुभव येतो, सांगता येत. तुम्ही फक्त गोडच म्हणाल, अगोदर गोड म्हणाल, नंतरही गोडच म्हणाल, पण गोड कसा आहे? तसा आत्मा सुखरूप आहे. फक्त त्यात गेल्यानंतर तो कळेल, तो बोध झाल्यावर कळेल, तोपर्यंत कळणं शक्य. माणसं त्याच्याकरता काहीच करत नाही, बोध होण्याकरता. त्यांना सुधरू देत नाही माणसाला काम, आणि संसार काही सुधरू देत. संसाराने शेवट गोड केला. संसाराने काय केलं? शेवट गोड केला. संसार 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 संसार. तो संसार काही सुटत नाही का? सोडत नाही. सुटत नाही का सोडत नाही? हा, कमली को मैं छोड़ता हूँ, कमली मुझे कहाँ छोड़ती है. माहिती आहे? काय माहिती आहे सांगा बरं. नाही, 2 प्रवासी चालले होते. पावसाळा संपला तरी पावसाळा सुरूच. आपल्याकडं उद्या काय होतं बरं, दिवसाआड. मित्र चालले होते दोघं. मी तुम्हाला आठवणीकर सांगतो पुन्हा. नदी होती मोठी, पूर आला त्याला. पोहणारा होता तो. म्हणलं मी पलीकडे सहज जाऊ नको म्हटलं, पूर आहे तो. पाणी अथांग आहे, पण त्यात एक अस्वल वाहत येतो. त्याला वाटलं घोंगडीच आहे. ते म्हणलं ते बघ घोंगडी चालली वाहत, जाऊ दे म्हणून. जाऊ दे गेलं तर पूर आहे ना तो. नाही म्हणलं मी पट्टीचा पोहणार आहे, मी नक्की पकडील ते. अरे नको जाऊ, जाऊ दे, आपली आहे का? नाही. कशाला विचार करतोस? नाही नाही म्हणलं मी आणतो, तू बघ माझं की कसं पोहोचेल. नाही ऐकलं, ऐकतच नाहीत माणसं, म्हणून तर असं होतं. ऐकल्यावर असं होणार. टाकली उडी गेला. आता तिला आधारच पाहिजे होता. तो जवळ गेल्यावर याला मिठी मारली. मोठी नदी लांब होतात, खालीवर खालीवर खालीवर. याला काय कळना काय, त्याला वाटतं घोंगडीचं. याला वाटतं आता याला हा म्हणला, अरे कावे बे कमली को छोड़ दो, अब एक कमली को छोड़ दो. तो म्हणला कमली को मैं छोड़ता हूँ, कमली मुझे कहाँ छोड़ती. कळलं का? आता यात कसं आहे तुम्ही बघा, मला माहित नाही. तुम्ही कमळीला सोडत नाही का कमळी तुम्हाला सोडत नाही, याचा विचार तुम्ही करा आणि मला उद्या सांगा. मग आत्मबोधाचे सुख जे असं संयमाग्नीचे होतं शेष, तोच पूर्णांश देख घेतला. त्या ओढलेला जो विचार आहे राहिलेला ओळीचा, तो आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला भाग उद्या कुंडलिक वरदा. हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. आता विश्वात्मके येणे वागे
भजितो आदिपुरुषी अखंडित आग्रंथोपरी विशेषे लोके दृष्टा दृष्टविजये होवावे हेच मनेसी विश्वेश्वराहो आओ दान पसाओ तेने वरे ज्ञानदेवो सुखिया तेने वरे ज्ञानदेवो सुखिया तेने वरे ज्ञानदेवो सुखिया. सीताराम जनो देह पंढरी आत्मा पांडुरंग जनो देह पंढरी आत्मा पांडुरंग जनो देह पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. संतांचे संगती सदा राही दंग संतांची संगती सदा राही दंग संतांचे संगती सदा राही दंग संतांची संगती सदा राही दंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. नेत्रजनु गंगा आणि चंद्रभागा नेत्रजनु गंगा आणि चंद्रभागा नेत्रजनु गंगा आणि चंद्रभागा नेत्रजनु गंगा आणि चंद्रभागा संतांचे संगती सदा होती दंग संतांची संगती सदा होती दंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. स्वर्गीय सुखाचा मिळे येथे रंग स्वर्गीय सुखाचा मिळे रंग स्वर्गीय सुखाचा मिळे येथे रंग स्वर्गीय सुखाचा मिळे रंग जणू देह पंढरी आत्मा पांडुरंग जणू देह पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. सुखा तुका नामायाने केली वारी शोका तुका नामा यांनी केली वारी सुखा तुका नामायाने केली वारी
जोखा तुका नामा यांनी केली हरिभजनात सदा होती दंग हरिभजनात सदा होती रंग देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा पांडुरंग तेज पाहुनी आहे झाले दंग तेज पाहुनी झाले दंग तेज पाहुनी झाले ती दंग तेज पाहुनी झाले दंग कोटी सूर्य परी सावळा रंग कोटी सूर्यावरी सावळाची रंग देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा पांडुरंग सेना म्हणे आहे सर्व आश्रमाचे धाम सेनामणी आहे सर्व आश्रयाचे येथे सर्व काळ मिळे समाधान येथे सर्व काळ समाधान आत्म्याची संगती आत्मा एक रंग आत्म्याच्या संगे आत्मा राही एक संग जणू देही पंढरी आत्मा पांडुरंग जणू देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा देही पंढरी आत्मा पांडुरंग देही पंढरी आत्मा जय जय पांडुरंग हरी जय 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 पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग पंढरी गौरवा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सिद्धेश्वर महाराज जय महाराज महाराज जय सिद्धेश्वर भगवान की जय ओम नमो पार्वती सीताकांत स्मरण चंद्र श्रीरामचंद्र भगवान की जय हनुमान जी महाराज जय श्री सद्गुरु जो जो महाराज महाराज की जय छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय भारत माता माता की की जय कोणीतरी वाटा प्रसाद वाटा तर ती ठेवायचं नाही